नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र बँक भरती 2024 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र बँकेत परमनंट भरती निघालेली आहे आणि इथे पदाचे नाव काय आहे, लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला 12,000 ते 15,000 मिळणार आहे स्टार्टिंग, आणि त्यानंतर तुमची वाढ होणार आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज हा करू शकता आणि अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये फॉर्म कसा भरायचा, किती जागा असणार आहेत, कोण पात्र आहे, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, हे संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। बँक क्लर्क जॉब असणार आहे। जॉब वॅकन्सी 2024 ही भरती आहे। बघा, बँकेचे नाव काय आहे, पार्थित यस सरकारी बँक हे बँकेचे नाव आहे। कॅटेगरी काय आहे, प्रायव्हेट बँक जॉब असणार आहे। इथे वयोमर्यादा किती आहे तर 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। कोण अर्ज करू शकतात तर सांगली जिल्ह्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का तर अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे आणि वेतन तुम्हाला स्टार्टिंगला 12,000 ते 15,000 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर तुमची वाढ होऊ शकते। सुरुवातीला द्यायचा पगार असणार आहे, म्हणजे स्टार्टिंग आहे, त्यानंतर 2 महिने 1 वर्ष त्यानंतर तुमचा पगार वाढू शकतो। अर्ज फी 708 GST सह इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस किंवा परमनंट जॉब आहे। ही परमनंट जॉब आहे, रेग्युलर बेसिस जॉब आहे। निवड प्रक्रिया कशी होणार आहे, लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा इथे दोन्ही परीक्षा होणार आहेत। त्यानंतर तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट कधी आहे, 6 डिसेंबर 2024 पासून तुम्ही इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अप्लाय लास्ट डेट काय आहे, 18 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर हे नोकरी कुठे, सांगली या जिल्ह्यामध्ये नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे मी तुम्हाला सविस्तर त्यामधली माहिती सांगणार आहे, किती जागा आहेत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, ही संपूर्ण सविस्तर माहिती मी पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सरकारी असोसिएशन अंतर्गत ही भरती निघालेली आहे। त्याच्यामध्ये सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 130 कोटी व्यवसाय असलेल्या पार्थित यस सरकारी बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांना निवड करायची आहे। बघा, पात्र उमेदवारांनी इथे अर्ज हा करू शकतात। बघा, कुठल्या पदासाठी इथे भरती आहे, इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। पदनाम इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। पदनाम, पदाची संख्या, शैक्षणिक पात्रता, तुम्हाला अनुभव आणि तुम्हाला येणाऱ्या भाषेचं ज्ञान आणि त्याच पद्धतीने वयोमर्यादा इथे दिलेला आहे। लिपिक या पदासाठी इथे भरती असणार आहे। अनुसूचित जमातीसाठी 1, इतर मागासवर्गासाठी 1 आणि खुला प्रवर्गासाठी 2 अशा 4 जागांसाठी इथे भरती असणार आहे। कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला MSCIT किंवा इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट कोर्स असेल MSCIT ला तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर ही जर एक्झाम ज्यांच्याकडे उत्तीर्ण केली असेल तर त्यांना इथे म्हणजे प्राधान्य दिलं जाणार आहे। बघा, त्याच्यामध्ये जेब गेब अशा पद्धतीच्या एक्झाम आहेत, ते तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि अनुभव काय आहे, बघा, बँक किंवा पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि तुम्हाला कोणती भाषा येणे गरजेचं आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांची माहिती किंवा ह्या भाषा येणे गरजेचं आहे। किमान वय 22 ते 35 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही इथं अर्ज हा करू शकता। बघा, तुम्हाला इथे पात्र उमेदवार असतील तर ते लेखी तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे। 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी असोसिएशन कोल्हापूर यांच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे। आणि परीक्षा शुल्क काय लागणार आहे, 708 रुपये GST सह तुम्हाला इथे परीक्षा शुल्क सुद्धा इथे लागणार आहे। बघा, मी तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे।
MSCIT कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणे आणि वयोमर्यादा 35 वर्ष आणि उमेदवार हा सांगली जिल्ह्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे। जर तुम्ही सांगली जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याचनंतर बँकेमध्ये कामकाज केल्याचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याचनंतर बघा पदभरतीसाठी संख्या किती आहेत? 4 आहेत। अनुसूचित जमाती 1, इतर मागासवर्गीय 1 आणि खुला प्रवर्गासाठी 2 अशा 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। सुरुवातीला द्यायचा पगार तुम्हाला 12,000 ते 15,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया सुद्धा इथे दिलेली आहे। उमेदवारांनी प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या जावेत, त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज हा करू शकतात। बघा तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे। त्यानंतर बघा परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि 100 मार्काची बहुपर्यायी परीक्षा असणार आहे आणि पासिंग गुणाची यादी कट ऑफ अंतर्गत ठरवलं जाणार आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप IBFच्या धर्तीवर इथे घेण्यात येणार आहे आणि परीक्षा नमुना पेपर सोबत जोडला जाईल। बघा अशा पद्धतीने तुमची एग्जाम घेण्यात येणार आहे। त्यानंतर परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण, परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या त्यांच्या ईमेल ID वर पाठवण्यात येणार आहे। बघा तुम्हाला तुमच्या ईमेल ID तिथे ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला तिथे द्यायचा असेल, त्या ऑनलाईन फॉर्म मध्ये जर तुम्ही ईमेल ID दिली असेल ती ईमेल ID वैध द्या, म्हणजे चालू असलेली ईमेल ID द्या, कारण तुम्हाला संपूर्ण माहिती ईमेल ID वर येणार आहे। त्यानंतर बघा तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल। ऑनलाईन परीक्षेचे मेरिट प्रमाणे तोंडी मुलाखत सुद्धा इथे मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे। त्यानंतर तुमचे बघा जे तोंडी परीक्षेमध्ये पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या वेबसाईटवर यादी प्रकाशित केली जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला बघा 708 रुपये GST सह परीक्षा शुल्क इथे असणार आहे आणि मुलाखतीसाठी योग्य ठरवणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या आवश्यकते नेमणूक केली जाईल। बघा आवश्यकतेनुसार इथे नेमणूक केली जाणार आहे। त्यानंतर अर्ज करण्याची तारीख तुम्हाला इथे सांगण्यात आलेली आहे 18/12/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। ही संपूर्ण सविस्तर माहिती होती, ही जॉबची माहिती होती। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।